मनोज जरांगे पाटलांचा इशारा त्या आमदारांना फुटला घाम। लोकसभेला फक्त इशारा दिला, विधानसभेला नाव घेऊन पाडणार असल्याचा दिला सूचक इशारा। मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारलाय। त्यासाठी जरांगे पाटलांनी मोर्चे, आंदोलन, उपोषण केली, परंतु अद्यापही त्यांच्या मागणीला यश काही आलेलं नाही। आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा समाज कधी नव्हे तो एकवटला। आरक्षणासाठीचा सुरू केलेला लढा लोकसभा निवडणुकीपूर्वी न संपल्यानं लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला। परिणामी अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। आता 2 महिन्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांची नावं घेऊन पाडणार, विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करणार असल्याचा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। त्यामुळे अनेक मातब्बर नेत्यांसह आमदारांना देखील आता घाम फुटलाय। जरांगे पाटलांच्या इशाऱ्याचा अहमदनगर जिल्ह्यातही मोठा परिणाम होऊ शकतो। जिल्ह्यात कोणत्या नेत्याला बसणार धक्का, याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी। आपण पाहत आहात पॉलिटिकल पंचनामा या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत। गेल्या 29 ऑगस्ट 2023 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारलाय। अनेक वेळा आंदोलन, मोर्चे, उपोषण केले, परंतु अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही। दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झालेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक मांडलं। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमतानं मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं। मराठा समाजाला शिक्षण, नोकरी यामध्ये 10% आरक्षण देणारं विधेयक पारित करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महाराष्ट्र सरकारनं स्वीकारल्याचं नमूद केलं। सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं वारंवार सांगतंय, परंतु सरसकट आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही। त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी टोकाचा लढा उभारलाय। आता नाही तर परत कधीच नाही असं मराठ्यांना ठणकावून सांगत गटतट सोडून आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र या, असं जरांगे पाटील वारंवार सांगतायत। आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। अहमदनगर शहरात सोमवारी जरांगे पाटील यांची भव्य शांतता रॅली पार पडली। मराठ्यांचं वादळ नगरमध्ये धडकलं। चौपाटी कारंजा येथे शांतता रॅलीला जरांगे पाटील यांनी संबोधित केलं। मराठा आरक्षणासाठी विरोध करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला। मराठा ओबीसी मध्ये वाद नाहीच असं ठणकावून सांगत सत्तेतील देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ यांच्यासाठी काही मंडळी 2 समाजात वाद पेटून देण्याचं काम करत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं। मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून आता सत्ताधाऱ्यांसह विरोधक एकत्र आले आहेत। आतापर्यंत कुठे गेले होते असा खडा सवाल उपस्थित करून आता कोणाचीच गय केली जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय। मराठा आरक्षण मुद्द्याचा लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून आला असं पाहायला सुद्धा आपल्याला मिळालं। मराठवाड्यातील 9 लोकसभा मतदारसंघातील तब्बल 8 मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। विशेष करून याचा फटका महायुतीला आणि भाजपाला देखील चांगलाच बसलाय। मराठवाड्यालगतच असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातही आरक्षणाचा परिणाम जाणवला। आता पुन्हा जरांगे पाटीलांनी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानं अहमदनगर जिल्ह्यातही मातब्बर नेत्यांना घाम फुटलाय। सत्ताधाऱ्यांसहच विरोधकांनाही दिलेला जरांगे पाटलांचा इशारा बरंच काही सांगून जातो। अहमदनगर जिल्ह्यात सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, आशुतोष काळे, डॉक्टर किरण लहामटे, लहू कानडे हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतायत। दिवाळीनंतर विधानसभेचे राजकीय फटाके फुटतील असा राजकीय अंदाज बांधला जातोय। जिल्ह्यात बहुतांश आमदार हे मराठा समाजाचेच आहेत, परंतु आरक्षणासाठी साथ न देणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या आमदारांना पाडा असा सूचक इशारा जरांगे पाटील यांनी दिल्यानं ऐन पावसाळ्यातही आमदारांना चांगलाच घाम फुटलाय। थोरात, विखे, राजळे आणि पवार यांच्या मतदारसंघात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं।
त्यामुळे जरांगे पाटलांच्या इशाऱ्याचा या मतदारसंघात काही परिणाम होतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच अहमदनगर जिल्ह्यात इतर मतदारसंघातही मराठा एकवटल्यास काय परिणाम होतो हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी आपल्याला विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे। त्यासाठी पाहत रहा नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।